गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नवीन पॉईंट आजचा आपण आज हे चॅप्टरचं बघणार आहोत, ज्याचं नाव आहे इंटरफरन्स. तुमच्या सिलेबसला तुम्हाला पहिल्यांदा हा टॉपिक जो आहे म्हणजे आतापर्यंत तुमच्या अभ्यासामध्ये तो बघायला मिळणार आहे. लाईटचे जनरली जे ऍप्लिकेशन्स असतात किंवा लाईटचे जनरली जे प्रॅक्टिकल्स असतात, एक्सपेरिमेंट जे सेटअप असतात, त्याच्यामध्ये आपण जनरली रिफ्लेक्शन आणि पोलरायझेशन या तीन फेजला आपण आतापर्यंत अभ्यासलेला आहे. त्यातला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचा जो पॉईंट होता तो आपण 10वी पर्यंत, तुम्ही त्याला 6वी ते 10वी पर्यंत त्याचा अभ्यास करत आलेला आहात किंवा त्याच्याबद्दलचे एक्सपेरिमेंट जे ते तुम्ही बघितलेले आहेत किंवा ते हाताळलेले आहेत. परंतु पोलरायझेशन सारखा पॉईंट जो आहे तो तुम्हाला यावर्षी नवीन होता. त्याच्याबद्दलचा जो पार्ट आहे तो तुम्ही आतापर्यंत कुठेच ऐकलेला नव्हता, आपण कालच्या लेक्चरला कम्प्लीट केला. तशाच प्रकारचा एक नवीन पॉईंट जो आहे म्हणजे लाईटचे जे एक्सपेरिमेंटल काही प्रॉपर्टीज असतात किंवा काही एक्सपेरिमेंट्स जे असतात त्यातलाच हा एक प्रकार आहे, त्याला आपण इंटरफरन्स म्हणतो. आता इंटरफरन्स करणे म्हणजे काय किंवा इंटरफरन्सचा जो अर्थ आहे तो नेमका काय आहे. जनरली आपण समजा असं म्हणजे कोणाच्या समजा इंटरफेअर करणे आपण ज्या क्वांटिटीला म्हणतो तशा प्रकारची ही फेज आहे किंवा तशा प्रकारचाच तो एक पार्ट आहे. फक्त तो लाईट संदर्भात आपल्याला ह्या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. ओके, म्हणजे लाईट मध्ये होणाऱ्या ज्या क्वांटिटी असतात किंवा लाईट मध्ये जे होणारे चेंज असतात त्या चेंज वरून आपल्याला या ठिकाणी हा जो भाग आहे किंवा हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी अभ्यासायचा आहे. ओके, म्हणजे लाईटच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे तीन जो एक्सपेरिमेंटल पार्ट आहे त्याच्यासारखाच हा इंटरफरन्स आणि पुढचा एक अजून डिफ्रॅक्शन. म्हणजे चौथ्या पार्टला आपण ह्या चॅप्टरचा जो आहे शेवटाकडे आपण चॅप्टरच्या आपण समजत जातो. ओके, आता इंटरफरन्स हा पॅटर्न जो आहे किंवा इंटरफरन्स हा पॅटर्न ऑब्झर्व करण्यासाठी तुम्हाला लाईट सोर्सेसची गरज असते आणि स्क्रीनची गरज असते. म्हणजे एका पॉईंट पासून तुम्हाला लाईट सोर्स जो आहे तो इन्सिडेंट करावा लागतो आणि त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे ते स्क्रीनवर तुम्हाला त्याचा स्टडी जो आहे तो करायचा असतो. ओके, म्हणजे कोणती तरी एका पॉईंट पासून जसं समजा प्रोजेक्टर आणि स्क्रीन आपण असं ऑब्झर्वेशन घेतो तशा टाईपमध्ये एका ठिकाणी सोर्स असतो आणि त्या सोर्समुळे घडणारा जो बदल असतो तो एका स्क्रीनवर तुम्हाला दिसला पाहिजे. इंटरफरन्स पॅटर्न साठी तुम्हाला तसा तो एक साधा जनरल सेटअप जो आहे तो त्या ठिकाणी लागेल. आता हा सेटअप बघण्यासाठी तुम्हाला जी लॅब असेल किंवा ज्या ठिकाणी एक्सपेरिमेंट हा होईल त्या ठिकाणी जी लॅब असेल ती पूर्णपणे डार्क रूम असेल आणि थोडीशी ऑप्टिमाइज म्हणजे ऍडव्हान्स लॅब त्याला त्या ठिकाणी लागेल. आपल्या लॅबमध्ये करणं ते म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला तरी ते जमणार नाही, कारण तेवढी सिस्टीम आपल्या लॅबमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे आपण समजून एवढंच घ्या की थेरॉटिकली आपण त्याला कशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकतोय किंवा कोणत्या भागात आपण त्याला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतोय. ओके, इंटरफरन्स पॅटर्न ज्या वेळेस जे नेमका आता हा इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो कसं तुम्ही त्या ठिकाणी डेव्हलप करू शकता किंवा कशी त्या ठिकाणी तुम्ही त्याला म्हणजे कोणत्या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्न मिळाला असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, समजा आपण ह्या ठिकाणी सोर्स घेतला, हा S1 लाईट सोर्स असेल. दोन प्रकारचे सोर्स जे ते त्याला लागतात. त्यातला समजा S1 आणि S2 हे दोन लाईट सोर्स जे ते आपण घेतले. आता याच्यातनं काही वेव्हज जे आहेत त्या बाहेर पडतील. समजा आपण एक डायरेक्शन जे आहे त्याची घेतली, म्हणजे एक पोझिशन आपण त्या ठिकाणी अशी घेऊ की दोघी सोर्स पासून निघणाऱ्या ज्या वेव्हज आहेत त्या कोणत्या तरी एका पॉईंटला पुढे येऊन मिळतील. समजा आपण एक पॉईंट जो या ठिकाणी असं कन्सिडर करू की ह्या S1 पासून जाणारी जी लाईट वेव्ह आहे ती आणि S2 पासून जाणारी जी लाईट आहे ती अशी एकाच पॉईंटला त्या ठिकाणी समजा येऊन मिळत असेल. ओके, म्हणजे ह्या एकाच ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं मिक्सिंग जे आहे ते त्या ठिकाणी होत असतं. आता ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या S1 सोर्स पासून पण निघणारी वेव्ह मिळते आणि S2 पासून निघणारी पण वेव्ह जी आहे ती त्या ठिकाणी मिळते आहे. दोन वेव्हचं मिक्सिंग ज्या ठिकाणी होतं त्या पॉईंटला आपण इंटरफरन्स पॉईंट जो आहे तो त्या ठिकाणी म्हणतो किंवा इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. बरोबर, इंटरफरन्स पॅटर्न नेमका कोणत्या ठिकाणी मिळतो किंवा कुठे मिळतो. तुम्ही जर सिंगल सोर्स घेतला
आणि म्हटलं की हा इंटरफरन्स पॅटर्न तसं तुम्ही त्याला ऑब्झर्व करू शकत नाही. दोन सोर्स लागतील, त्या दोन सोर्स पासून निघणाऱ्या दोन वेव्हज लागतील, त्या वेव्हजचं कनेक्शन जे आहे ते एका पॉइंटला त्या ठिकाणी झालं पाहिजे कुठेतरी. त्यावेळेसच आपण त्या पॉइंटला इंटरफरन्स पॅटर्न म्हणा किंवा इंटरफरन्सचं जे जो पॉइंट आपल्याला पाहिजे आहे तो आपण त्या ठिकाणी डिराईव्ह केला किंवा इंटरफरन्स पॅटर्नला आपण समजा त्या ठिकाणी प्रोड्यूस केला असं त्याचा तो बनण्याचा एक प्रकार त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी आपण ते करू शकतो. आता ह्या ठिकाणी नेमकं अजून एक कंडिशन आहे. आता याच्या कंडिशन्स काही आहेत, ते पुढे 7-8 कंडिशन्स आहेत. पण एक कंडिशन जी याची आहे जी सर्वात महत्वाची आहे ती अशी आहे की जो लाईट सोर्स असतो, म्हणजे जे सोर्स आपण घेतोय ते आपल्याला कोहरंट पाहिजे असतात. आता हा तुमच्या टॉपिकच्या नंतरचाच टॉपिक आहे की कोहरंट सोर्सेस ऑफ लाईट, पण त्याला अगोदर सांगतो कारण त्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही. कोहरंट सोर्सेस जे असतात ते आपल्याला पाहिजे असतात. कोहरंट सोर्सेसचा अर्थ असा असतो की जे दोन सोर्स आपण वापरतोय त्याची फ्रिक्वेन्सी अँड फेज डिफरन्स बोथ आर सेम. फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ, सपोज फ्रिक्वेन्सी अँड फेज डिफरन्स बोथ आर सेम, इक्वल त्या ठिकाणी पाहिजे. सारख्या प्रमाणात त्या ठिकाणी या सोर्सची पण जी फ्रिक्वेन्सी असेल तीच फ्रिक्वेन्सी या ठिकाणी असेल, त्या सेकंड सोर्सची असेल. त्यावेळेसच आपण इंटरफरन्स पॅटर्न जो आहे त्या ठिकाणी त्याचं प्रोडक्शन जे आहे किंवा त्याला आपण प्रोड्यूस करू शकतोय. म्हणजे S1 S2 हे दोन सोर्स त्याला लागतात. दोन सोर्स जर असतील तर इंटरफरन्स पॅटर्न आपण तयार करू शकत नाही. एका सोर्सवरून इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला मिळणार नाही. दोन सोर्सचं मिक्सिंग तुम्हाला एका पॉइंटला करता आलं पाहिजे आणि ज्या पॉइंटला त्या ठिकाणी मिक्सिंग होतं त्या ठिकाणी आपण त्याला इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस झाला असं त्या ठिकाणी म्हणतो. त्या ठिकाणची इंटेन्सिटी म्हणा किंवा काहीतरी त्या ठिकाणी प्रोड्यूस होणारा जो पॉइंट तो अजून त्या ठिकाणी हाय इंटेन्स तुम्हाला त्या ठिकाणी चालवतो कारण दोन वेव्हचं कनेक्शन त्या ठिकाणी होतंय. परत पुढे गेल्यावरती कोहरंट सोर्सेसचा आपण त्या ठिकाणी म्हणतोय. ही कोहरंट सोर्सेसची कन्सेप्ट नेमकी काय आहे तर फ्रिक्वेन्सी जी वेव्ह तुम्ही घेता, जी लाईट वेव्ह तुम्ही घेता, जी लाईट रे तुम्ही घेता त्याची फ्रिक्वेन्सी आणि फेज डिफरन्स जो आहे तो त्या दोघींचा सारखा पाहिजे. समजा याची फ्रिक्वेन्सी समथिंग काहीतरी असेल 4750 ची समजा, म्हणजे एक काही एक्झाम्पल तुम्ही घ्या. समजा 5 हर्ट्झ याची असेल फ्रिक्वेन्सी तर याची पण फ्रिक्वेन्सी तेवढीच पाहिजे, त्याच्यातलं फेज डिफरन्स येतो त्या ठिकाणी तोच पाहिजे. इनडायरेक्टली सांगायचा उद्देश एकच आहे की दोघी सोर्सेस जे आपण घेतो सारखेच पाहिजे. म्हणजे तुम्ही इकडे समजा ब्लू कलर घेतला तर इकडे पण ब्लू कलरच घ्या, इकडे समजा रेड कलर घेतला तर इकडे पण तुम्ही रेड कलर त्या ठिकाणी घ्याल. अशी ती एक कन्सेप्ट आहे. फक्त एका वेगळ्या पॉईंट पासून आपण त्याला त्याचं जे प्रोपॅगेशन आहे हे डिस्टन्स त्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी स्पेस जो आहे तो ठेवू आणि मग त्याच्यावरून आपण इंटरफरन्स पॅटर्न जो त्या ठिकाणी होतो. कंडिशन लक्षात घ्या. कोहरंट सोर्सेसचा नेमका मिनिंग काय किंवा कोहरंट सोर्स म्हणजे काय असतं तर लाईट वेव्हच्या किंवा लाईट रेच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात किंवा फेज डिफरन्स असतात वेव्हलेंथ असतात. अँप्लिट्यूड अजून त्या ठिकाणी येईल. परत आपला पुढचा पाठ सांगता या सर्व क्वांटिटी ज्या आहेत त्या दोघी सोर्सेसच्या सारख्या पाहिजे. जर त्या सारख्या असतील तर त्या ठिकाणी आपण कोहरंट सोर्स जो आहे तो घेतलेला आहे किंवा कोहरंट सोर्सेसचं जे ऍप्लिकेशन आहे ते आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे असं त्याचा तो उल्लेख होतो. ओके. आता एक एक्झाम्पल जे आहे ते आपण बऱ्याचदा केलेलं आहे. त्याच्यावरून तुम्हाला लाईटच्या एक्झाम्पलला पॅरलल घेऊन जातो कारण लाईट वेव्ह जी आहे तिचा इफेक्ट जो होतो आपण अभ्यासतोय पण अशी प्रॉपर ती आपण बघू शकत नाही. आता तुम्ही समजा कोणत्याही रूम मध्ये गेलात त्या ठिकाणी समजा तुम्ही ट्यूबलाईट ऑन केली तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसेल. म्हणजे अंधार असेल तर त्या ठिकाणी उजेड तुम्हाला दिसेल, तो इफेक्ट झाला लाईटचा. पण नेमकी अशी पर्टिक्युलर वेव्ह जी आहे ती दिसणार नाही. ओके. म्हणून तुम्हाला लाईट समजा 2 टॉर्च घेतले आपण त्याचा इफेक्ट दाखवला तर तुम्हाला व्यवस्थित तो त्या ठिकाणी अंडरस्टँड होणार नाही. त्यासाठी एक एक्झाम्पल जे तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. सपोज आपण 2 सोर्स घेऊ. आता 2 सोर्स घेण्यापेक्षा जो एक्सपेरिमेंटल सेटअप आपण करणार आहोत तो समजा आपण वॉटर त्या ठिकाणी घेऊ. पाण्याचं डबकं घ्या किंवा काहीतरी समजा असं समजून झालं की कुठेतरी पाणी असं साचलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण बऱ्याचदा असं करतो की चालू समजा असं रस्त्याने चालताच दगड घेतो आणि फेकतो. ओके. दगड फेकल्यानंतर पाण्यामध्ये बघा तुम्हाला असं म्हणजे वेव्ह सारखा फॉर्म जो आहे तो तयार होतो. फक्त त्या ठिकाणी असे सर्कल जे आहेत ते तयार होतात. ओके. सर्कल्स जे त्या ठिकाणी ते असे फॉर्मेशन झालेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. सर्कल ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थितपणे ते ऑब्झर्व केलं तर त्या सर्कलमध्ये तुम्हाला असं दिसेल की एक भाग जो आहे सर्कलचा तो
त्याची हाईट जी ती जास्त असते आणि एका भागाची हाईट जी ती समजा त्या ठिकाणी कमी असते. म्हणजे अप्पर लोअर अशा फॉर्ममध्ये त्या ठिकाणी वेव्हचं फॉर्मेशन जे ते होत असतं. ओके. आता त्या जसं आपण वेव्ह मध्ये क्रेस्ट ट्रफ हा जो पॉइंट आहे तो सांगतो, तसंच त्या ठिकाणी आपण त्या ह्या वेव्ह मध्ये पण समजा आपण या ठिकाणी तो दगड जो तो फेकलेला आहे, तर याच्यापासून समजा असा दगड फेकल्यानंतर असे सर्कल्स जे त्या ठिकाणी तो प्रोड्यूस आणि किनाऱ्यापर्यंत जोपर्यंत किनारा येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी वेव्ह प्रोड्यूस होतात कंटिन्यू. ओके. म्हणजे अशी एक फेनॉमेनॉन आपल्याला त्या ठिकाणी वॉटरमध्ये दिसते. तोच पार्ट आपण लाईटला पॅरल घेऊन त्या ठिकाणी त्याचे इंटरफरन्सचं पॅटर्न जे किंवा इंटरफरन्सचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी ऑब्झर्व करणार आहोत. ओके. म्हणजे असं एक स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्हाला डोळ्यासमोर ऑब्झर्व झालेलं दिसतं, किंवा तसं तुम्ही ते केलेलंच बऱ्याच जणांनी ते केलेलं असेल, त्याच्यामुळे तुम्हाला हे काही कठीण त्या ठिकाणी जाणार आहे. फक्त एवढं सेटअप समजून घ्या की हा जो पूर्ण सर्कल आहे, म्हणजे पूर्ण लाईन आहे, इथं डॉटेड लाईन आहे, इथं पूर्ण लाईन आहे, इथं डॉटेड लाईन आहे, इथं पूर्ण लाईन आहे, पुढे समजा आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. तर एवढं समजून झालं की हा जो भाग आहे तो अप्पर भाग असेल आणि हा डॉटेड लाईनचा जो पार्ट आहे तो लोअर भाग असेल. परत हा जो पार्ट आहे तो क्रेस्ट, म्हणजे अप्पर लोअर म्हणण्यापेक्षा आपण त्याला क्रेस्ट ट्रफ बनवू, कारण वेव्ह जी आहे ती अशी फॉर्म होते. त्यातला हा जो पार्ट आहे याला आपण क्रेस्ट म्हणतो आणि हा जो लोअर पार्ट आहे त्याला आपण ट्रफ त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. मग तसंच या ठिकाणी आपण याला क्रेस्ट म्हणू, याला ट्रफ म्हणू, याला क्रेस्ट म्हणू, याला ट्रफ म्हणू, याला क्रेस्ट म्हणू. ओके. असं आपण त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करू. आता आपण आपल्या प्रॅक्टिकलला जे सुरुवात करणार आहोत, त्याच्यामुळे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन देऊन व्यवस्थितपणे हा जो पॉइंट आहे किंवा हा जो टॉपिक आहे तो समजून घ्या. सपोज आपण काय करू की दोन दगड घेऊ आणि एकाच टायमाला आपण ते पाण्यामध्ये फेकू. फक्त फेकताना एकाच ठिकाणी नका फेका, थोडंसं डिस्टन्स त्या ठिकाणी ठेवा, कारण एकाच ठिकाणी जर फेकलं तर तुम्हाला एकच वेव्ह त्या ठिकाणी दिसेल. आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं की त्या ठिकाणी दोन सोर्स पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी वगैरे काय आहे ते सारखं पाहिजे. तो भाग नंतर आपण दोन सोर्स त्या ठिकाणी आपल्याला त्याची नेसेसरी जी कंडिशन आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे असते. ओके. याला आपण समजा S1 म्हटलं, इकडे समजा काय देतो S2 असेल. तर सुरुवातीला आपण S1चं ऑब्झर्वेशन करू की समजा तुम्ही याला पाण्यात फेकलं, तुम्हाला लगेच या ठिकाणी त्याचे जे वेव्हज आहेत त्या ठिकाणी फॉर्मेशन झाले असतं. म्हणजे आता सर्कल मी पूर्ण दाखवत नाही, हाफ रिजन दाखवतो. अगोदरची डायग्राम काढली तशी डायग्राम या ठिकाणी होते. जर पूर्ण सर्कल काढलं तर कॉम्प्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी होईल. त्याच्यामुळे आपण पूर्ण सर्कल जे येते त्या ठिकाणी घेणार नाही. ओके. त्याच्यामुळे एवढ्याच भागावरून आपण त्या ठिकाणी हा जो पॉईंट आहे तो समजून घेऊ. बरोबर. आता ह्या ज्या सर्क्युलर शेप जो तुम्हाला दिसतोय हा पूर्णपणे वेव्ह कन्स्ट्रक्शन जे होतंय, म्हणजे वेव्हचं फॉर्मेशन जे आहे ते होतंय. वॉटर आपण कन्सिडर केलेलं आहे, त्या वॉटरमध्ये त्या पाण्यामध्ये आपण दगड फेकलेला आहे आणि दगड फेकल्यानंतर तुम्हाला मिळणारा हा पूर्णपणे सगळा समजा पूर्णपणे हा जो पार्ट आहे तुमचा तो हा सेटअप आहे. ओके. त्याच्यामुळे डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. थोडीशी मोठी डायग्राम ती होईल, डायग्रामला घाबरून जाऊ नका की नेमकं काय ह्या डायग्राम मध्ये चाललेलं आहे. सोपी डायग्राम ती आहे आणि कन्स्ट्रक्शन पण त्याचं जे आहे ते खूप सोपं आहे. फक्त काय करायचं आहे की वॉटर जे आपण घेतोय त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दगड जे आहे ते थ्रो करायचे आणि त्याच्यावरनं मिळणारा हा पॅटर्न तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्व करायचा. आता हे जे पॅटर्न झालं हे पहिल्या दगडामुळे तुम्हाला मिळालेला समजा हा जो पार्ट आहे तो या ठिकाणचा असेल. ओके. म्हणजे आता तुम्ही काय करायचं, नंतर दुसरा जो दगड आहे किंवा दुसरा जो सोर्स आहे याच्यापासून काही डिस्टन्सवर समजा आपण ह्या ठिकाणी त्याला फेकला, याला समजा आपण S2 म्हटलं. बरोबर. काय केलं आपण S1 पासून काही डिस्टन्स वरती थोड्याशा अंतरावरती आपण काय केलं, जास्त पण लांब घेऊन ते आपल्याला मिळणार नाही पॅटर्न समजतो. ते थोडंसं डिस्टन्स त्याच्यामध्ये ठेवायचं, पण जास्त पण एवढं ठेवायचं की इथे एक दगड आणि 1 किलोमीटरवर एक दगड तुम्हाला ते पॅटर्न मिळण्यामध्ये संध्याकाळ होऊन जाईल. म्हणजे ऑब्झर्वेशन तुम्हाला करता येणार आहे. थोडंसं काही सेंटीमीटरचं घ्या किंवा काहीतरी मीटरमध्ये घ्या समजा वाटलं तर. जशी लेवल पाण्याची असेल त्या लेवलने किंवा ज्या एरिया जसा एरिया असेल त्या एरियानुसार आपण या ठिकाणी सोर्सेसचं जे डिस्टन्स आहे त्या ठिकाणी घ्यायचं. मग याच्यापासून परत निघणाऱ्या वेव्हज जे आहेत त्याचा आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करू. जसं कन्स्ट्रक्शन आपण या S1 केलेलं आहे तसंच आपण आता या ठिकाणी घेऊ. पहिल्यांदा आपण हा S1 जो फेकलेला आहे पाण्यात, त्याच्यामुळे तुम्हाला हे जे पॅटर्न आहे हा जो पॅटर्न आहे वेव्हचा त्या ठिकाणी मिळालेला आहे. हा क्रेस्ट आहे, हा ट्रफ आहे, क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट अजून पुढे समजा काय असेल. म्हणजे हा जो पार्ट आहे पाण्यात दगड फेकल्यावरती हा जो सर्कल जे फॉर्म होतात त्यातला अप्पर पार्ट हा असेल
हा लोअर पार्ट असेल, हा अप्पर पार्ट असेल, हा लोअर पार्ट असेल, हा हाय हाईट असेल, इथली लो हाईट असेल, इथली हाय हाईट असेल, इथली लो, म्हणजे सिम्बॉल जे आहे ते तुम्ही समजून घ्या की डॉटेड लाईन जी दिसते, डॉटेड लाईन जी समजा तुम्हाला फळ्यावरती दिसत असेल तर त्या ठिकाणी तो डॉटेड लाईनचा जो पार्ट आहे तो ट्रफचा तो असेल आणि पूर्ण लाईन जी आहे म्हणजे कन्स्ट्रक्ट झालेली त्या ठिकाणी क्रेस्टची ती असेल, म्हणजे ही लाईन जी ती क्रेस्ट, ही लाईन जी ती ट्रफ. तर डायग्राम मध्ये अशी व्यवस्थित त्या ठिकाणी येणार नाही, फक्त त्या डायग्राम म्हणजे पुस्तकामध्ये जशी प्रिंटेड डायग्राम असेल तसं आपल्याला त्या ठिकाणी काढता येणार नाही. तुमची डायग्राम पेंटिंग व्यवस्थित तुम्ही ते त्या ठिकाणी व्यवस्थित काढू शकता. तर पॉईंट तुम्हाला समजला पाहिजे. ओके, S1 मुळे एवढं पॅटर्न तुम्हाला मिळालेलं आहे. आता S2 आपण त्याच्या शेजारीच कुठेतरी फेकलेला आहे, त्याच्यापासून येणारा पॅटर्न जो आपण आता या ठिकाणी बघू. समजा याच्यापासून तुम्हाला ही पहिली क्रेस्ट मिळाली, नंतर तुम्हाला या ठिकाणी ट्रफ जी ती अशी मिळाली, परत तुम्हाला या ठिकाणी क्रेस्ट जी ती मिळाली, नंतर तुम्हाला समजा या ठिकाणी ट्रफ जी ती परत त्या ठिकाणी फॉर्म झाली. ओके, डायग्राम काढताना आपल्याला वेळ लागेल, पॉईंट समजायला काही वेळ लागणार नाही. आता समजा परत ही या ठिकाणी क्रेस्ट झाली, परत या ठिकाणी गेलो तर आपण या ठिकाणी तुम्हाला ती ट्रफ मिळेल. परत पुढे गेलो तर अजून तुम्हाला त्या ठिकाणी क्रेस्ट जी आहे ती मिळेल. अजून त्याच्या पुढे गेलो तर परत तुम्हाला त्या ठिकाणी ट्रफचं जे फॉर्मेशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते झालेलं दिसेल. डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करा, कारण आता पहिल्या सोर्सच्या वेव्ह मध्ये दुसऱ्या सोर्सची वेव्ह जी मिक्स होते, त्याच्यामुळे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट होऊन व्यवस्थित पॉईंट जो आहे तो समजून घ्या. ओके, आणि ते जर तुम्हाला समजलं तर आपण त्या ठिकाणी हा जो पॉईंट आहे तो क्लिअर केला असं आपण त्याला सांगू शकतो. आता याच्यामध्ये बरेच म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी दोन वेव्हचं मिक्सिंग जे आहे ते होतंय, आणि सुरुवातीलाच आपण म्हटलं की दोन वेव्हचं ज्या वेळेस मिक्सिंग होतं आणि दोघी वेव्हज मुळे ज्या पॉईंटला एक पॉईंट असा मिळतो की त्या ठिकाणी त्या वेव्हज ज्या इथे मिक्स होतात त्या पॉईंटला इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस झालं हे आपण त्या ठिकाणी म्हणतो. तोच फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. आता सोर्स जो आहे या ठिकाणी पहिला त्याची ही वेव्ह आहे, सोर्स जो आहे S2 त्याच्या ह्या वेव्हज आहेत. तर काही वेव्हज ज्या आहेत ह्या पहिल्या सोर्सच्या आणि काही वेव्हज ज्या आहेत ह्या दुसऱ्या सोर्सच्या कोणत्या तरी एका पॉइंटला कुठेतरी समजा काही डिस्टन्स वरती मिक्स होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. बरोबर, म्हणजे आता जर तुम्ही इथं बघितलं तर हा S1 चा जो पॉइंट आहे तो याच ठिकाणी बघितलं तुम्ही, तर ही जी वेव्ह आहे ही सेकंड सोर्सची आहे आणि ही जी वेव्ह आहे ही पहिल्या सोर्सची आहे. या ठिकाणी तुम्हाला दोन वेव्हज जे आहेत ते मिक्स झालेल्या दिसत आहेत. म्हणजे तुम्ही असे बरेच पॉईंट त्या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करू शकता की पहिल्या सोर्स पासून निघणारा वेव्ह आणि दुसऱ्या सोर्स पासून निघणारा वेव्ह यांचं तुम्हाला कोलिब्रेशन झालेलं दिसतंय. परत ह्या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं इकडे तर ही वेव्ह जी आहे ती पहिल्या दुसऱ्या सोर्सची आहे आणि ही वेव्ह जी आहे ती पहिल्या सोर्सची आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला वेगळा पॅटर्न या ठिकाणी मिळाला. पुढे गेल्यावरती तुम्ही समजा असं ऑब्झर्व केलं ही जी वेव्ह आहे ही पहिल्या सोर्सची आहे आणि ही जी वेव्ह आहे ही दुसऱ्या सोर्सची आहे, म्हणजे इथं तुम्हाला अजून एक वेगळा पॅटर्न मिळाला. म्हणजे असे जे मिक्सिंग पॉईंट आहेत ते समजा जर आपण जोडले असे नंबर ऑफ पॉइंट्स जे तुम्हाला त्या ठिकाणी ते फॉर्म झालेले दिसतील. ओके, म्हणजे कुठेतरी आपण त्या ठिकाणी त्याचं जे फॉर्मेशन आहे ते करू शकतो. त्या वेव्हचं जे इक्वेशन आहे त्या ठिकाणी आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे असं तुम्हाला सांगायचं एक उद्देश आहे की नेमकं त्या वेव्हज जे आहेत त्या कोणत्या ठिकाणी कशा पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म करता येऊ शकतात किंवा कशा केसमध्ये आपण त्या ठिकाणी पॉईंट्स जे आहेत ते त्या ठिकाणी दाखवू शकतो. ओके, म्हणजे तुम्ही ह्या वेव्हला जोडू शकता किंवा त्याला नाही जोडलं तरी त्या ठिकाणी चालेल. पण एक भाग जो आहे तो तुम्ही समजून घ्या या ठिकाणी की आपल्याला ह्या पॉईंटमध्ये समजून काय घ्यायचंय आणि त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला स्टडी कशाचा तो त्या ठिकाणी करायचा आहे. ओके, अजून समजा वेगवेगळे असतील तर आपण त्याला त्या ठिकाणी दाखवू शकतो. अशा ह्या हे जे पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत हे सर्व पॉईंट जे तुमचा तो इंटरफरन्स पॅटर्नचा तो पॉईंट आहे, कारण पहिल्या सोर्सची वेव्ह दुसऱ्या सोर्सची वेव्ह त्या ठिकाणी ती मिक्स होते आणि त्याच्यावरनं आपल्याला या ठिकाणी सांगते की असा हा जो पॉईंट आहे स्ट्रेट लाईन फॉर्म मध्ये असा तुम्हाला त्या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्नचा जो मिळेल. या ठिकाणी पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्नचा जो पॉईंट आहे किंवा जो भाग आहे तो असा या ठिकाणी तयार झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. ओके, म्हणजे अशी ही जी लाईन आहे या लाईन वरती समजा त्या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्नचा जो पॉईंट आहे तो तुम्हाला प्रोड्यूस झालेला दिसतोय.
या लाईनवरती आपण जर खालती गेलो तर इथं तुम्हाला म्हणजे असून त्या ठिकाणी व्यवस्थित जर काढला तर तुम्हाला असे त्या इंटरफरन्स पॅटर्नचे जे पॉईंट्स आहेत ते बरेच त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील किंवा त्या ठिकाणी मिळतील. आता हे झालं सर्व तुमचं वॉटरमध्ये केलेला आपण हा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे किंवा ते पाण्यामध्ये तुम्हाला कसं ऑब्झर्वेशन करता येऊ शकतं त्याबद्दलचा हा जो फॉर्म आहे किंवा हा जो पॉईंट आहे तो आपण ह्या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. ओके. आता तुम्हाला डायग्राम जी आहे ती फळ्यावरती थोडीशी अशी वेगळी वाटेल पण व्यवस्थित जर तुम्हाला डायग्राम बघायची तर तुम्ही ती बुकमध्ये बघू शकता. हाच पॅटर्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, फक्त पॉईंट समजून घ्या. ओके. आता ह्या ठिकाणी आपण असं म्हटलंय की काही पॉईंट म्हणजे याच्यात काही पॉईंट जर तुम्ही ऑब्झर्व केले तर दोघी सोर्सच्या क्रेस्ट ज्या आहेत त्या मिक्स होऊन एक पॉईंट तुम्हाला मिळालेला आहे आणि दोघी सोर्सच्या काही वेळेस ट्रफ जे आहेत ते आपण त्या ठिकाणी येऊन तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे सारख्या फेजेस त्या ठिकाणी आहेत. बरोबर. हा जो पॅटर्न आहे तो सेम फेजेसचा आहे. काही ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर पहिल्या सोर्सची क्रेस्ट आणि दुसऱ्या सोर्सची ट्रफ असं मिळून तुम्हाला त्या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्न जो इथे मिळालेला आहे. आणि काही ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या सोर्सची ट्रफ आणि दुसऱ्या सोर्सची क्रेस्ट असं मिळून त्या ठिकाणी तुम्हाला एक पॅटर्न जो इंटरफरन्स पॅटर्न त्या ठिकाणी दिसलेला आहे. डायग्रामची इथे मी रफ करतो. आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला डायग्राम बघण्यासाठी तुम्ही फक्त पुस्तकाचा यूज करा थोडंसं, कारण फळ्यावरती डायग्राम ती जेवढी एक्सपांड केली तेवढी ती एक्सपांड होऊन जाते. पुस्तकामध्ये थोडीशी छोटीशी ती असते. तर पेज आपण समजून घेऊ, पॉइंट्स आपण समजून घेऊ की समजा पहिल्या सोर्सची क्रेस्ट आणि दुसऱ्या सोर्सची क्रेस्ट, पहिल्या सोर्सची ट्रफ आणि दुसऱ्या सोर्सची ट्रफ सेम फेज ज्या ठिकाणी जोडल्या जातात, सारख्या फेजेस ज्या आहेत किंवा सारखा लूप जो आहे जर त्या ठिकाणी मिक्स होत असेल तर तुम्हाला ज्या पॉईंटला तो मिक्स होईल म्हणजे पहिल्या सोर्सची क्रेस्ट दुसऱ्या सोर्सची क्रेस्ट ह्या पॉईंटला मिक्स झाले, पहिल्या सोर्सची ट्रफ दुसऱ्या सोर्सची ट्रफ ह्या ठिकाणी मिक्स झाली, ह्या ठिकाणी तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. बरोबर. मग त्या पॅटर्नला काय म्हणायचं नेमकं, जर ज्यावेळेस सेम फेजेस असतील आणि सेम फेजेस मिळून तुम्हाला जर त्या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्न मिळाला तर त्या इंटरफरन्सला आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स हे नाव देतो. हे समजून घ्या. हे द पॅटर्न इन विच सेम फेजेस of two sources are mixed at a particular point and the interference pattern that interference pattern is called as constructive interference. दोन टाइप्स इंटरफरन्सचे आहेत त्यातला हा पहिला टाइप आहे. आता ते दोन टाइप पण काय तर त्यावरती असणारे फेजेस जे आहेत त्याच्यावरनं आपण त्याला ते नाव देतोय की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स केव्हा म्हणायचं आणि सेकंड पॉइंट जो केव्हा म्हणायचं. दोन फेजेस कशा तर सारखे सेम फेज ज्या ठिकाणी मिक्स होऊन तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न जो मिळतो त्या इंटरफरन्स पॅटर्नला आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जे आहे ते म्हणतो. जर समजा पहिल्या सोर्सची क्रेस्ट आणि दुसऱ्या सोर्सची ट्रफ, पहिल्या सोर्सची ट्रफ किंवा दुसऱ्या सोर्सची क्रेस्ट म्हणजे दोघी वेव्ह त्या ठिकाणी मिक्स होतात, पण दोन डिफरंट वेव्हज त्या ठिकाणी आहेत, दोन डिफरंट फेजेस त्या ठिकाणी आहेत. आता पहिल्या ठिकाणी आपण म्हटलं सेम फेजेस, दुसऱ्या ठिकाणी म्हणू आपण की डिफरंट फेज देयर इज प्रोड्यूस. जर समजा त्या ठिकाणी डिफरंट फेज जी आहे ती जर प्रोड्यूस झाली तर त्या डिफरंट फेज मुळे जो इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला मिळतो त्या इंटरफरन्स पॅटर्नला आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असं त्याला आपण म्हणू शकतो. ओके. म्हणजे हे झाले दोन टाइप्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या बद्दलचे. पहिल्या फेज मध्ये आपण म्हटलं की जर सेम फेजेस असतील, दोन सोर्सेसचे दोन ज्या वेव्हज बाहेर निघतात किंवा ज्या वेव्हज तुम्हाला फॉर्म झालेल्या दिसत आहेत त्या वेव्हज मुळे प्रोड्यूस झालेला जो पार्ट आहे किंवा त्या वेव्हज मुळे कन्स्ट्रक्ट झालेला जो पॉइंट आहे तुम्हाला, तर त्या ठिकाणी सेम फेजेस मिळून तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न जर मिळाला तर त्या पॅटर्नला तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणायचं. आणि जर डिफरंट म्हणजे सोर्सेस दोन असतील फक्त त्याच्या ज्या फेजेस आहेत त्या जर डिफरंट त्या ठिकाणी मिक्स झाल्या आणि डिफरंट मिक्स होऊन त्या ठिकाणी जर तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न मिळाला तर त्या पॉइंटला आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. असे दोन जनरल टाइप्स इंटरफरन्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघता आले किंवा ह्या पॉइंटमध्ये आपण ते क्लिअर करू शकलो. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा पॅटर्न जो आहे तो काय असतो तो आपण ह्या पॉइंटवरून ह्या पेजवरून त्याला तुम्हाला आता व्यवस्थितपणे ते समजता येऊ शकतो. मी तुम्हाला जर प्रश्न विचारला की एक्सप्लेन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड एक्सप्लेन डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तर तुम्ही त्या ठिकाणी
त्या पॉइंटला किंवा त्या पेजला ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण त्याला ऑब्झर्व करून त्याचा जो पार्ट आहे किंवा त्याचा जो स्टडी आहे तो या ठिकाणी करू शकतो. ओके, असे हे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचे पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी बघता आले. दोनच पॉइंट आपण आज क्लिअर केले, एक इंटरफरन्सचा आणि एक त्याच्याबद्दलचे असणारे जे टाइप्स आहेत त्याबद्दलचा. इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो फॉर्म होण्यासाठी आपण सुरुवातीलाच म्हटलं की ज्या वेळेस इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला पाहिजे असतं, दोन सोर्सेसची गरज असते. ते सोर्सेस जे आहे म्हणजे त्याच्या कंडिशन्स आहेत इंटरफरन्स पॅटर्नच्या काही, ते तुम्हाला पुढे हळूहळू जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या कंडिशन्स जे आहेत ते फॉर्म करता येईल त्याच्या की इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला केव्हा मिळेल आणि केव्हा त्या ठिकाणी त्याचं ऑब्झर्वेशन आपण जे किंवा एक्सपेरिमेंट जे तो करू शकतो. आता हे टॉपिक झाल्यानंतर आपण एक पॉइंट बघितलं सुरुवातीला बघा की कोहरंट सोर्सेस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी इंटरफरन्स पॅटर्न फॉर्म करण्यासाठी पाहिजे असतो. आता हा कोहरंट सोर्स जो आहे तो कसा फॉर्म करायचा, कोहरंट सोर्स जो आहे तो कसा फॉर्म करायचा, जास्त याच्या डीप मध्ये मी तुम्हाला नेत नाही, फक्त एक थोडंसं ओव्हरलुक करतो. म्हणजे हा जो टॉपिक आहे तुम्हाला यंग स्लिट एक्सपेरिमेंटचा आर्टिकल आहे पुढे, तुम्हाला ते परत त्या ठिकाणी एक्सप्लेनच करायचे, फक्त समजून घ्या. कारण जर आज ते आपण समजलं तर तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न मध्ये असणारा कोहरंट सोर्स कसा येतो ते आपण सांगू शकत नाही. एक सिंगल सोर्स तुम्ही घ्या, म्हणजे समजा सोडियम वेपर लॅम्प आपण घेतला तर त्या ठिकाणापासून निघणाऱ्या मोनोक्रोमॅटिक लाईट समजा आपण त्याला म्हटलं की त्याच्यात सिंगल वेव्ह जी ती बाहेर पडते, असं त्याला आपण सोडियम वेपर लॅम्प त्याला म्हणतो. मोनोक्रोमॅटिक हा शब्द पण त्या ठिकाणी झाला. मोनोक्रोमॅटिक हा पण त्या ठिकाणी पार्ट पाहिजे, मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स जो येतो पण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यामुळे हा पण एक नवीन शब्द जो येतो ह्या कोहरंट सोर्ससाठी आपल्याला लागतोय. समजा हा आपण लाईट सोर्स घेतला, त्याच्यापासून नंबर ऑफ वेव्हज जे आहेत त्या ठिकाणी बाहेर पडतील. आता ह्या एका सोर्समुळे आपण अशी कन्स्ट्रक्शन पुढे तयार करायची किंवा असं एक स्लिट जी ती आपण त्या ठिकाणी अशी ठेवायची की त्या एका सोर्सचे दोन भाग जे ते आपण करायचे. आता समजा काय केलं आपण, याच्या समोर ते दोन म्हणजे असा लाईट सोर्स घेतला आणि इथं समजा आपण एक पेपर ठेवला, बरोबर. समजा हा लाईट सोर्स असेल आणि हा पेपर सोर्स असेल, पेपर असेल. तिथून समजा आपण लाईट रे जी ती इन्सिडेंट केली तर ती बरोबर ह्या पेपरला इंटरफेअर करेल. आता ती वेव्ह जी ती पूर्णपणे त्या एका प्लेनवरती एका पर्टिक्युलर भागावरती त्या ठिकाणी ती मूव्ह होईल. समजा आपण काय केलं, त्या पेपरला दोन होल जे ती केले, म्हणजे एक या ठिकाणी आणि एक जो आहे तो या ठिकाणी स्पेस म्हणजे थोडीशी जागा आरपार जाणारी ती जागा ती असेल. म्हणजे काय केलं आपण, लाईट सोर्स जो आहे तो असा या ठिकाणी ठेवला, ऐकून समजा लाईट सोर्स पुढे समजा पेपर असेल तर आपण ज्या वेळेस त्याला जोपर्यंत होल करत नाही तोपर्यंत ती लाईट रे पुढे जाणार नाही. जेवढ्या भागाला आपण त्या ठिकाणी होल करू तेवढ्या भागातून त्या ठिकाणी समजा लाईट रे जी आहे ती त्या ठिकाणी बाहेर पडेल. आता ही जी लाईट रे आहे ती पूर्णपणे अशी या स्क्रीनवरती जी आहे ती इंटरफेअर होत असेल, बरोबर. पण जिथून तिला जागा मिळेल बाहेर पडण्यासाठी तिथून ती तिची ट्रॅव्हलिंग पोझिशन जी आहे ती बघत राहील. आता ह्या ठिकाणी पूर्णपणे कुठेच जागा नव्हती म्हणून ती याच्या ह्या पेपरच्या ह्या साईडच्या पुढे ती गेली नाही. ज्या वेळेस ती वेव्ह इकडे गेली, इथून समजा ह्या इथं जागा ती होती, त्यावेळेस त्या वेव्हने तिचं जे म्हणजे ह्या भागाच्या ती आरपार चालली गेली, असं त्याचा आपण उल्लेख करू शकतो. आता इकडे बघितलं आपण तर हा एकच सोर्स होता, म्हणजे कोहरंट सोर्स कसा फॉर्म करायचा त्याचा हा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. यंग्सने ते आपल्याला प्रूव्ह करून दिले किंवा यंग्स स्लिट एक्सपेरिमेंट तुम्हाला या चॅप्टर मध्ये पुढचा पॉईंट तो आहे. फक्त एवढंच तुम्हाला सांगतो आणि या पॉईंटला झाल्यानंतर मी थांबतो. म्हणजे हा एकच सोर्स आपण घेतोय आणि त्याच्यापासून दोन सोर्सेस जे ते आपण फॉर्म करतोय, असं त्याचा एक उल्लेख आहे. आता जी वेव्हलेंथ याची असेल, जी फ्रिक्वेन्सी याची असेल, जी एम्प्लिट्यूड याची असेल, जी फेज डिफरन्स याची असेल, तीच ह्यापासून निघणाऱ्या वेव्हची आणि ह्यापासून निघणाऱ्या वेव्हची तीच असेल. याला जरी तुम्ही नावं वेगळी दिली S1 आणि S2, पण त्याचा जो मेन पार्ट आहे किंवा ती ज्या भागापासून ऑप्टिमाइज झाले तो एकच पार्ट आहे, बरोबर. त्याच्यामुळे S जो असेल तो तुमचा सिंगल पार्ट आहे. फक्त कोहरंट सोर्स फॉर्म करण्यासाठी तुम्हाला अशी कन्स्ट्रक्शन करावी लागते आणि मग ते सोर्सेस कन्सिडर करून त्याचा आपण इंटरफरन्स पॅटर्न जो आहे जो आपण सुरुवातीला बघितला तसा पद्धतीचं ते फॉर्मेशन करू शकतो. म्हणजे असं एक साधं लॉजिक त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी हँडल करता येतं की एकच सोर्स घ्यायचा, काहीतरी प्लेन शीट जी मध्ये टाकायची किंवा स्लिट्स जे असतात त्या आपण टाकू शकतो. स्लिट जे असतात ते विंडो टाईप असतात, म्हणजे त्याला दोन्ही साईडने स्पेस अशी ती मध्ये असते. म्हणजे स्लिट्स जे आहेत त्या अशा प्रकारचा एक तो पार्ट असतो, पूर्णपणे त्याला असा
क्लोज विंडो शेप सारखा एक जो पार्ट आहे तो या ठिकाणी असतो, अशी एक फ्रेम ती असते. म्हणजे हा जो पार्ट आहे हा जर तुम्ही इकडे ओढला तर हा इकडे ओपन होईल, आणि हा जो पार्ट आहे जर तुम्ही तिकडे त्याला दिला तर तिकडे त्याला तो ओपन करेल. जशी जुनी टी आपल्याकडे होती कबर्ड सिस्टम सारखी, म्हणजे क्लोज करण्यासाठी ओपन करण्यासाठी, तसा तो पार्ट आहे. याला फक्त तुम्हाला बाहेर ओढावं लागतं, आणि याला पण तुम्हाला जे येते बाहेर ओढावं लागतं, म्हणजे तुम्हाला मध्ये तेवढी जागा त्या ठिकाणी वॉर्म करू शकते. तसं स्लिट्स जे आहेत त्या ठिकाणी आपण जर वापरल्या तर आपल्याला कोहरंट सोर्स जो आहे तो फॉर्म करता येतो. म्हणजे प्रॅक्टिकली समजून घेण्यासाठी तुम्हाला फक्त मी या ठिकाणी पेपर शीट म्हटलेलं आहे. प्रॅक्टिकल करताना आपण पेपर शीट घेणार नाही, तर स्लिट्स जे आहेत ते विंडो शेप असतात, विंडो टाईप असतात, त्या आपण त्या ठिकाणी घेऊ. आणि आपल्या ह्या कोहरंट सोर्सेसचं फॉर्मेशन जे आहे ते कसं त्या ठिकाणी करतो हे आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. ओके, म्हणजे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की कोहरंट सोर्स जो आहे तो कसा फॉर्म करायचा. नेमकं आपण म्हणतो की सेम फ्रिक्वेन्सी, सेम फेज डिफरन्स, सेम वेव्हलेंथ, नेमकं ते कसं येऊ शकतं. तर एकच सोर्स जर तुम्ही वापरला आणि त्या सोर्सेस पासून जर दोन फॉर्म तुम्हाला प्रोड्यूस करता आले, त्या ठिकाणी प्रोड्यूस होणारा जो पार्ट आहे आपला तो कोहरंट सोर्स म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी सांगू शकतो. ओके, असे 3-4 पॉईंट आपण आजच्या लेक्चरला क्लिअर केले. इंटरफरन्स पॅटर्न नेमका काय असतो किंवा याची फेज काय असते हे आपण समजून घेतलं. इंटरफरन्स पॅटर्न मिळण्यासाठी तुम्हाला कंडिशन आहे 2 सोर्सेस पाहिजे, आणि ते सोर्सेस जे ते कोहरंट पाहिजे. ते सोर्सेस ज्या वेळेस एका पर्टिक्युलर पॉईंटला मिळतात त्याच पॉईंटला इंटरफरन्स पॅटर्न फॉर्म झाला हे आपण त्या ठिकाणी म्हणतो. इंटरफरन्स करणे म्हणजे इंटरफेअर करणं, म्हणजे ढवळा करणे असं आपण त्याला म्हणतो. हस्तक्षेप करणे आपण त्याला म्हणतो. म्हणजे पहिल्या सोर्स पासून निघणारी समजा वेव्ह असेल, त्याच्यामध्ये दुसरी सोर्स जी ती हस्तक्षेप करते असल्याचा उल्लेख होतो, किंवा ती या ठिकाणी ढवळा करते. आणि ह्या पॉईंटला तुम्ही इंटरफरन्स पॉईंट म्हणा किंवा इंटरफरन्स पॅटर्न जो आहे त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्या अजून डिटेलमध्ये आपल्याला जायचं आहे, त्या आजच्या लेक्चरला आपण इथपर्यंतच थांबू. बाकीचा जो पॉईंट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चरला त्याला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.